नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस अनु फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरिता प्रभादेवी दादर येथे निघालोय. प्रभादेवी बोलल्यानंतर तुम्ही समजून गेलेच असणार. श्री सिद्धिविनायकाचं दर्शन. गणपती बाप्पाच्या भेटीला अयांश बाळाला घेऊन निघालो. मम्माच्या मामाने आम्हाला माहीम येथे शीतला देवी अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन जवळ सोडलं. तेवढ्यात अयांच्या मम्माने हट्ट केला, व्हिडिओ करा. आणि मग काय, बायकोचे हट्ट पुरवण्याकरिता मीही कॅमेरा चालू केला. तिची ते घेतले आणि आम्ही अंडरग्राउंड मेट्रोचे प्रवास करण्यास निघालो. नंतर असं समजलं, अंडरग्राउंड मेट्रो तर अयांशला दाखवण्यासाठी आणलं आहे, पण अयांश मात्र फुकट बिना तिकिटाने मस्त फिरत आहे. टोपी फेकून अयांशने ठरवलं होतं आज पप्पाला त्रास द्यावा. मग नानीने पप्पाला त्रास होईल अशी समज काढून अयांशला शांत केलं. अयांशने आजपर्यंत कळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया त्या झुकझुक गाडीने प्रवास केला होता. आता त्याला ना दुरांच्या रेषा ना पळती झाडे न दिसणारी अशी एक झुकझुक गाडी आहे. ती दाखवण्याकरिता आम्ही अंडरग्राउंड मेट्रोने जाण्याचा प्लॅन केला. बघतो तर काय, अयांश पुन्हा माझ्या मानगुटीवर बसला. तो पप्पा आहे पप्पा सोड सोड करत मम्मा आणि नानीने मला वाचवलं. कसं बस मी वाचलो. थोडा श्वास घेतला. आणि तेवढ्यात काकूंनी अनाउन्स केला, तुमची गाडी आली आहे. काकूंनी दरवाजे उघडले आणि आम्ही आतमध्ये जाऊन बसलो. हे दोन भाऊ मस्त इयरफोन लावून गाणी ऐकत शांत बसलेले. मी मात्र मनातच बोललो, थोडे दिवस थांबा, मग तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, फटाणा फुटाणा शेंगदाणा, जिक 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 अगीन गाडी, असे गाणे बोलत बसाल. तेवढ्या काकूंनी पुन्हा अनाउन्स केलं, तुमचं स्टॉप आलं आहे. आम्ही उतरलो आणि बाहेर आलो. बाहेर येताच तुम्हाला मंदिराचं कळस दिसेल. कळस बघता बघता आम्ही मंदिराकडे निघालो. अयांश बाळ मम्माच्या पोटी असताना मम्मा आणि नानीने बाप्पाकडे प्रार्थना केली की बाळ झाल्यावर
तुझ्या चरणाजवळ घेऊन येऊ. करून आम्ही भाविकांच्या रांगेतून पुढे निघालो. तेवढ्यात एक ताई अयांश बाळाचे गाल चेक करत त्याला लाडाने खेळवत होती. खूप टाइम झाल्यामुळे अयांशने सनई वाजवायला सुरुवात केली. हवा लागत नसल्याने गरम खूप होत होता. त्याच्या टोपीने त्याला हवा घालत आम्ही पुढे सरकत राहिलो. गणपती बाप्पाला झूम करून बघत असताना माझ्या निदर्शनास आलं का कुणास ठाऊक या काकू माझ्या बायकोला एक टक लावून बघत होत्या. मी बायकोला म्हणालो, अयांश बाळासोबत एक काजळाचा टिपका तुला सुद्धा लावायला पाहिजे होता. त्यावर बायको मला म्हणते, टेन्शन घेऊ नका, मी काजळ सोबतच घेऊन फिरते. आता बायको मला काजळाची डब्बी बोलली की डब्बा, ते विचार करत मीही गणपती बाप्पाकडे पाहत राहिले. तेवढ्यात एका निरागस बाळाचे स्वर कानावर पडले, गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची आवड किती असते असे विचार करत मीही माझ्या बालपणामध्ये हरवून गेलो. नानीने अयांशला बाप्पा बघा बाप्पा असं म्हणताच अयांश बाप्पाकडे एकटक बघत राहिला. श्री गणेशाचे अनेक लोकप्रिय रूपांपैकी विशेष असे रूप आहे. गणपती बाप्पाच्या या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाची सोंड उजव्या बाजूला आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरूपाला सिद्धपीठ संबोधले जाते. म्हणूनच गणपतीच्या या स्वरूपात स्थापित झालेल्या मंदिरांना श्री सिद्धिविनायक मंदिर म्हटले जाते. या मंदिरात रिद्धी सिद्धीसह गणपती बाप्पा विराजमान आहे. हे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी प्रभादेवी येथे बांधले. 2 तासानंतर आम्ही दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. मंदिरात प्रवेश करताच कॅमेरा बंद करा असे म्हणताच बायकोने नियमाचं पालन करत कॅमेरा बंद केला. दर्शन झाल्यावर झुकझुक अगदी
गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी, गाणं म्हणत आम्हीही घरी निघालो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. राधे कृष्ण.